मी आजकाल आधीपेक्षा जास्त खुश राहायला लागलो आहे. अँड फ्रॉम माय एक्सपिरियन्स हेअर इज द लिटल नोन सिक्रेट टू हॅपीनेस. द सिक्रेट इज नॉट टू टेल स्टोरीज फॉर अदर पीपल. एक एक्झाम्पल देतो. मी थोडासा इंट्रोवर्ट आहे, पण यातून बाहेर निघण्यासाठी मी आत्तापर्यंत जेवढं काही शिकलो आहे, जेवढं काही वाचलो आहे, त्यातून असं ठरवलं की जर एखादा कधी फॅमिलियर फेस दिसला चालताना तर हाय करील, वेव करेल किंवा स्माईल तरी करेल. मला डायरेक्ट असं बोलायला अवघड जात असलं तरी मी एवढी तरी सुरुवात करू शकतो. मग एके दिवशी झालं असं की एक जण दिसली डझंट मॅटर, मी हाय केलं जेन्युइनली एकदम. नो रिस्पॉन्स, टोटली इग्नोर्ड. राईट ॲट द मोमेंट डोक्यात स्टोरीज बनायला सुरुवात. ऑब्व्हियसली काही ना काहीतरी कारण असेल, उगाच नसेल इग्नोर केला. देर इज समथिंग दॅट हॅज टू डू विथ मी, राईट? माझ्यातच काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, बरोबर ना? बरोबर ना? असं मोठ्याने बोलायला जरा वेगळं वाटतंय, पण मनातल्या मनात हेच विचार येत राहतात. दिस इज व्हॉट वी डू ऑल द टाईम. वी मेकअप स्टोरीज फॉर अदर पीपल. मला नाही माहीत त्याची किंवा तिची स्टोरी काय. कदाचित टेन्शनमध्ये असेल, कदाचित मला नोटीसच केलं नसेल किंवा झोन आउट झालेला असेल, मी पण होतो आहे. मला नाही माहीत काहीच, अँड दॅट्स नन ऑफ माय बिझनेस, अँड आय डोंट नीड टू क्रिएट स्टोरी अबाउट इट. स्पेशली एक अशी स्टोरी जिनं बिनकामाचं माझं टेन्शन वाढणार आहे.